रात्रीची वेळ होती. जाणाऱ्या प्रत्येक क्षणासोबत सारंगच्या हृदयाची धडधड वाढत होती. सगळीकडे शांतता पसरलेली होती आणि त्यामुळेच की काय, घड्याळांच्या काट्याच्या आणि सारंगच्या वाढत जाणाऱ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. सारंग हॉलमध्ये बसून होता आणि पलीकडच्या बेडरूममध्ये त्याची बायको मालविका त्यांच्या 1 वर्षाच्या मुलीसोबत झोपलेली होती. जशी जशी घड्याळात वेळ वाढत होती तशी तशी त्याची बेचैनीसुद्धा अधिक वाढत जात होती. ती कोणत्याही क्षणी येणार होती. थोड्या वेळाने घड्याळात 12चे ठोके पडले. तसे सारंगच्या मनात धस्स झाले. त्याने आपली मान वर करून घड्याळाकडे पाहिले. तेवढ्यात त्याच्या घराच्या दरवाजावर थाप पडली. तसा सारंग सोफ्यावरून उठला. भीतीने आणि काळजीने त्याला घाम फुटला होता. तेवढ्यात पुन्हा एकदा दरवाजावर थाप पडली. त्याने स्वतःच्या चेहऱ्यावरील घाम पुसला आणि दरवाजा उघडण्यासाठी हळूहळू चालू लागला. त्याने हळू दरवाजा उघडला आणि बघितले तर बाहेर ती उभी होती. तिच्या चेहऱ्यावर एक सैतानी प्रसन्नता होती, तर ओठावर एक विकृत हास्य होते. ती विचित्र आवाजात म्हणाली, "चल आता, वेळ झाली आहे. मी तुला दिलेला शब्द पाळलेला आहे आणि आता तुझी पाळी आहे. तूही दिलेला शब्द पूर्ण कर. तिला माझ्या हवाली कर. वेळ कमी आहे." सारंग आपले हात जोडत म्हणाला, "प्लीज, असं करू नका. तिच्या मोबदल्यात तुम्हाला जे काही हवं असेल ते सगळं मी तुम्हाला द्यायला तयार आहे. तुम्हाला सोन्याने मढवून टाकणार, कारण या जगात मला अशक्य असे काही नाही. तुम्हाला जी कुठली गोष्ट हवी असेल ती मी तुम्हाला आणून देईल. भरपूर पैसा देईल, पण तिला माझ्यापासून हिरावून घेऊ नका." ती रागात म्हणाली, "मला दुसरं काही नको. मला तर तेच हवं आहे जे आधी पाहिजे होतं. आणि तू काय मला पैशाची धमकी दाखवतोस रे? विसरू नको, आज तुझ्याकडे जे काही आहे ते सगळं तुला माझ्यामुळेच मिळालेले आहे. विसरू नको. आपल्यात एक करार झालेला आहे आणि तुला त्याप्रमाणे वागावेच लागेल. नाहीतर तुला माहीत आहे की मी काय करू शकते ते." सारंग तिला पुन्हा विनवणी करत होता, पण ती आपल्या बोलण्यावर कायम होती. तेवढ्यात मालविका तिथे आली. त्याच्या बोलण्याने कदाचित तिला जाग आली असावी. तिने पाहिले, हॉलमध्ये मंद प्रकाश पसरलेला होता आणि सारंग मुख्य दरवाजावर उभा राहून कुणाशी तरी बोलत होता. मालविका समोर येत म्हणाली, "सारंग, कोण आहे? तुम्ही कुणाशी बोलत आहात?" मागून आलेला मालविकाचा अनपेक्षित आवाज ऐकून सारंग दचकला. काय बोलावे, काय सांगावे हे त्याला सुचत नव्हते. आधीच घाबरलेला सारंग मालविकाचा आवाज ऐकून अधिकच घाबरला. तो तिच्याकडे पलटून बघत म्हणाला, "ते कुठं काय? कुणीच तर नाही." मालविकाला त्याचे म्हणणे पटले नाही. ती त्याच्याजवळ जात म्हणाली, "खोटं बोलू नका. मी ऐकलंय तुम्हाला. तुम्ही कुणाशी तरी बोलत होता." सारंगला काय बोलावे हे सुचत नव्हते. तेव्हा मालविकाने पुढे येत दरवाजाच्या बाहेर पाहिले, तर बाहेर कुणीच दिसत नव्हते. ती म्हणाली, "अरे, इथे तर कुणीच नाही. मग मला असे का वाटले की तुम्ही मगाशी कुणाशी तरी बोलत होता ते?" सारंगने बाहेर बघितले, पण आता दरवाजाच्या बाहेर ती उभी नव्हती. सारंग बुचकाळ्यात पडला. त्याने मनात विचार केला, "अरे, कुठे गेली ती? आता तर इथेच होती." मालविका तिथेच उभी होती. सारंग दरवाजा बंद करत म्हणाला, "मी सांगितले होते ना, बाहेर कोणीच नाही. चल आता झोपायला. रात्र खूप झालेली आहे." असे म्हणत ते दोघेही आपल्या बेडरूममध्ये झोपायला गेले. दिवस उजडला. सकाळी सारंग डायनिंग टेबलवर बसून कसल्या तरी विचारात मग्न होता.
बाजूला त्याच्या 4 वर्षाचा मुलगा अन्वय चित्र काढत होता. आत मालविका नाश्ता बनवण्यात व्यस्त होती. तिच्या सोबतीला घरात स्वयंपाकाचे काम करायला वर्षा नावाची बाई होती. शिवाय बाकीचे घरकाम करायला इतर नोकरसुद्धा होते. पण सकाळचा नाश्ता हा मालविका स्वतः तयार करत असे. अन्वयची शाळेत जाण्याची वेळ झाली होती आणि स्कूल बस कधीही येणार होती, म्हणून ती पटापटा आवरत होती. अन्वयने काढलेले चित्र तो आपल्या बाबांना मोठ्या उत्साहाने दाखवत होता, पण सारंगचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. अन्वय पुन्हा पुन्हा त्याला आपले चित्र दाखवत होता. सारंगने ते चित्र बघितले आणि एक थंड प्रतिक्रिया देत अन्वयचे बेमान कौतुक करत वेळ निभावून नेली. थोड्या वेळाने नाश्त्याच्या ट्रे घेऊन मालविका डायनिंग हॉलमध्ये आली. तिने सगळ्यांना नाश्ता सर्व केला. ती अन्वयकडे पाहत म्हणाली, अन्वय, आवर पटकन, बस येईलच थोड्या वेळात. चल, नाश्ता करून घे. आणि सारंग, तुम्ही सुद्धा नाश्ता करायला या. सारंगचे मालविकाच्या बोलण्याकडे लक्ष नव्हते. ते तिच्या लक्षात आल्यावर तिने सारंगला हलवून विचारले. सारंग भानावर येत म्हणाला, काय, काही बोललीस का तू? मालविका म्हणाली, नाश्ता करून घ्या म्हटलं मी. लक्ष तरी कुठे आहे तुमचं? तेवढ्यात त्याच्या लहान मुलगी निहिराच्या रडण्याचा आवाज आला. तशी मालविका बेडरूमकडे निघाली. थोड्या वेळाने बस आली आणि अन्वय शाळेला जाण्यासाठी निघाला. सारंग ऑफिसला जायची तयारी करत असताना मालविकाने त्याला सांगितले की आज संध्याकाळी 4 वाजता अन्वयच्या शाळेत पेरेंट्स टीचर मीटिंग आहे, तेव्हा त्या दोघांना तिथे जायचे आहे. सारंगने फक्त होकारार्थी मान डोलवली आणि ऑफिसला जायला निघाला. बाहेर ड्रायव्हर कार घेऊन तयार उभा होता. त्यात बसून सारंग ऑफिसमध्ये आला. ऑफिसमध्ये आल्यावर त्याच्या मॅनेजरने त्याला बातमी दिली की त्याच्या कंपनीला करोडो रुपयांचे एक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळालेले आहे. या आनंदाच्या बातमीने ऑफिसमधील प्रत्येकजण खुश होता, पण सारंगचा चेहरा मात्र पडलेला होता. इतका मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळूनही त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता. होती तर फक्त एक चिंता. सारंग आपल्या केबिनमध्ये एकटा विचार करत बसलेला होता. त्याच्या डोक्यात विचारांचे काहूर माजलेले होते. इतक्या वर्षांनी ती परत आली ते मागायला जे त्याला सर्वात जास्त प्रिय आहे. इतके वर्ष कसं छान चाललेलं होतं. सुखाचा संसार चालला होता. सुंदर, प्रेमळ आणि मनमिळाऊ बायको होती जी त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. 2 गोंडस मुलं होती. सारंगकडे सगळं काही होतं. कशाचीच कमी नव्हती. सगळं काही छान चाललं होतं. पण काल तिच्या येण्याने सगळं काही विस्कटून गेलं. पण काल रात्री ती अचानक कुठे गायब झाली आणि आज रात्री ती पुन्हा येणार का? आणि आली तर ती तिला आमच्यापासून हिरावून तिच्यासोबत नेणार का? अशा अनेक चिंता त्याला सतावत होत्या. त्यामुळे त्याचे कशातच लक्ष लागत नव्हते. दिवस मावळला. संध्याकाळचे 7 वाजले होते. सारंग घरी आला. हॉलमध्ये अन्वय होमवर्क करत बसलेला होता. अन्वयला पाहून सारंगला काहीतरी आठवले आणि डोक्यावर हात मारत तो म्हणाला, अरेच्चा, आज तर अन्वयच्या शाळेत पॅरेंट्स टीचर मीटिंग होती. ही गोष्ट तर माझ्या लक्षातच आली नाही. मालविका माझ्यावर जाम भडकलेली असेल. सारंग बेडरूममध्ये आला. तिथे मालविका निहिरासोबत खेळत होती. सारंगला पाहून तिला अतिशय राग आला. तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. सारंग काही बोलणार तोच ती बेडरूमच्या बाहेर आली. सारंग पण तिच्या मागे मागे बाहेर आला. सारंग तिला समजावत होता. मालविका चिडून म्हणाली, काही बोलू नका तुम्ही. आज तुम्हाला मी फक्त एक काम सांगितले होते. ते सुद्धा तुम्हाला नीट जमले नाही.
मी पाहत आहे. मागील काही दिवसांपासून तुम्ही स्वतःच एकटे विचार करत असता. कोणत्याच गोष्टीत तुमचे लक्ष नाही. काय चालले आहे तुमचे? काही कळायला मार्ग नाही. सारंग तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, माझं एकूण तरी घे मालविका. मालविका त्याचा हात आपल्या खांद्यावरून झटकत चिडून म्हणाली, मला काही ऐकून घ्यायचे नाही, आणि रागाने तिथून निघून गेली. मालविका त्याच्यावर रागावून तिथून निघून गेली ह्याचे त्याला फार दुःख झाले. त्या रात्री तो सोफ्यावरच झोपला. सततच्या चिंतेने आणि दुःखाने त्याला ग्लानी आली आणि त्याचे डोळे लागले. घड्याळात 12चे ठोके पडले तशी दरवाजावर थाप पडली. त्या आवाजाने सारंग खडबडून जागा झाला. तो सोफ्यावर बसून दरवाजाकडे पाहत होता. क्षणाक्षणाला दरवाजावर पडणाऱ्या त्या आवाजाची तीव्रता वाढत जात होती. सारंगने जाऊन दरवाजा उघडला तर बाहेर ती उभी होती. ती सारंगकडे पाहत ठसक्यात म्हणाली, मला हवी असलेली ती गोष्ट मला लवकर दे. माझ्याकडे वेळ कमी आहे. सारंग गयावया करत म्हणाला, असं करू नका. ती काही निर्जीव वस्तू नाही. माझा जीव आहे तिच्यात. तिला तुमच्या स्वाधीन करण्यात मी असमर्थ आहे. हवं असल्यास तुम्ही दुसरं काही मागा. मी वचन देतो, नाही म्हणणार नाही. ती चिडून म्हणाली, विसरू नकोस, आपल्यात एक करार झालेला आहे आणि तुला त्याचप्रमाणे मला ते द्यावेच लागेल. नाहीतर सगळं होत्याचं नव्हतं करून टाकीन मी. सारंग आपली असमर्थता दर्शवत म्हणाला, मला माहीत आहे त्याबद्दल, पण मी तुम्हाला ते देऊ शकत नाही. मी ते देण्यास असमर्थ आहे. तेवढ्यात मागून एक आवाज आला, जो ऐकून त्याची पाचावर धारण बसली. त्याने मागे वळून पाहिले आणि त्याच्या भुवया उंचावल्या गेल्या. समोर मालविका उभी होती. मालविका त्याला जाब विचारत म्हणाली, काय देण्यासाठी बोलत होता तुम्ही? सारंग दचकला. काय बोलावे हे त्याला सुचत नव्हते. तो अडखडत बोलला, नाही, कुठे काय, तसे काहीच नाही. मालविकाचा संयम आता सुटत चालला होता. ती रागाने लालबुंद होत म्हणाली, किती खोटं बोलत राहणार अजून तुम्ही? मी सगळं ऐकलंय. आता तुमचे माझ्यावर प्रेम राहिले नाही. एका परक्या बाईसोबत तुमचे गैरसंबंध चालू आहेत हे मला माहिती आहे. फक्त ते मला तुमच्या तोंडून ऐकायचे आहे. आपला सोन्यासारखा संसार तुम्ही मोडायला निघाला आहात. तिला मधातच थांबवत सारंग म्हणाला, बस मालविका, बस. पुरे झाला तुझ्या माझ्यावर संशय घेणे. तुला जसं वाटतंय तसं काहीच नाही. मागील 3 ते 4 दिवसांपासून मी कसल्या तरी दिव्यातून जातोय. त्याची तुला किंचितही माहिती नाही. मालविका दुःखाने चिडून म्हणाली, मग खरं खरं का नाही सांगत मला? काय चाललंय तुमचं? मागील काही दिवसांपासून तुम्हाला शपथ आहे आपल्या दोन्ही मुलांची. खरं खरं काय ते सगळं सांगा. सारंग हताश होत सोफ्यावर जाऊन बसला आणि एक थंड श्वास घेत त्याने सांगायला सुरुवात केली. सारंग सांगू लागला, 5 ते 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी या शहरात फक्त आणि फक्त एका साध्या नोकरीसाठी आलेलो होतो. आम्ही विदर्भातील एका लहानशा गावात राहत होतो. माझे बाबा एक शेतकरी होते. अतिशय मेहनती आणि कष्टाळू माणूस होते ते. आईसुद्धा त्यांना खूप मदत करायची. मागील 2 वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतात उत्पादन झाले नाही, पण तरीही धीर न सोडता ते पुन्हा एकदा कामाला लागले. मोठ्या आशेने त्यांनी कर्ज काढून त्या वर्षी शेतात नांगरणी करून बीज पेरले. पण लहरी निसर्गाने त्या वर्षीही धोका दिला. कर्जाचा डोंगर वाढत गेला आणि दिवसेंदिवस माझे बाबा खचतच गेले. अस्मानी आणि सुलतानी संकटाने ते ग्रासले होते.
कुठेच आशेचा किरण दिसत नव्हता. शेवटी त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी आत्महत्या केली. ही बातमी कळताच आईलाही जबर धक्का बसला. ती हे दुःख सहन करू शकली नाही आणि त्यांच्या पाठोपाठ तिनेही आपले प्राण सोडले. आपल्या आयुष्यातील 2 सर्वात महत्त्वाच्या व्यक्तींना गमावले मी, हे ऐकून मालविकाचे डोळे पाणावले. सारंग पुढे सांगू लागला आणि सांगता सांगता तो भूतकाळात गेला. म्हणायला तो आपल्या मामासोबत राहत होता, पण मामा फक्त नावासाठीच होता. त्याने सारंगला स्वतःच्या घरात राहायला जागा तर दिली, पण घरातले सगळे काम त्याच्याकडून तो करवून घेत असे. सारंगही आपला अभ्यास सांभाळून घरातली सगळी कामे करत होता. सारंग हळूहळू मोठा झाला. अतिशय मेहनतीने त्याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. गाव सोडून तो शहरात आला. त्यानंतर त्याने नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. एका खाजगी शाळेत चपराशी पदावर त्याला तात्पुरते काम मिळाले. सोबत सरकारी नोकरीसाठी सुद्धा अभ्यास सुरू ठेवला, पण प्रशासकीय कुचराई आणि दिरंगाईचा फटका त्याला बसला. एकीकडे वय वाढत होते आणि दुसरीकडे नोकरीसाठी त्याची वणवण सुरू होती. जिथे जिथे नोकरीसाठी तो इंटरव्ह्यू द्यायला जायचा, त्या प्रत्येक ठिकाणी त्याच्या हाती निराशाच पदरी पडायची. संघर्ष आणि खराब नशीब जणू काही त्याची पाठ सोडायला तयार नव्हते. जिथे जावे तिथे लोक पैसे व वशिला मागत. कुणातरी ओळखीच्या माध्यमातून एका मोठ्या कंपनीत सुपरवायझर पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन मिळाले. सारंगने आपले पोट कापून पैसे जमवायला सुरुवात केली. पैसे वाचवायला तो फक्त एकच वेळचे जेवण करीत असे. लांबचा प्रवास पैदल चालून करीत असे. स्वतःला गांजवून व आरोग्याची हेळसांड करून त्याने पैसे जमवले. काही पैसे त्याने आपल्या मित्रांकडून उधार घेतले. त्याने विचार केला की एकदा का ती नोकरी मिळाली आणि पगार सुरू झाला की हळूहळू त्यांचे पैसे परत करू. पण त्याच्या नशिबाला ते मंजूर नव्हते. त्या ओळखीच्या माणसाने त्याला गंडवले. अतिशय कष्टाने जमवलेले ते 1,00,000 रुपये घेऊन तो माणूस पसार झाला. जोपर्यंत सारंगला ही गोष्ट लक्षात आली तोपर्यंत खूप उशीर झाला होता. तो माणूस पैसे घेऊन गायब झाला होता. सारंगवर दुःखाचा डोंगर कोसळला. इतक्या कष्टाने जमवलेले पैसे तर गेलेच, सोबत उधार घेतलेले पैसे कसे परत करायचे हा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. त्याला कुठेच मार्ग दिसत नव्हता. सगळीकडून फक्त आणि फक्त निराशा हाती येत होती. डोक्यात विचारांचे काहूर माजले होते. काही सुचत नव्हते. शेवटी त्याचाही संयम सुटला आणि आता एकच मार्ग उरला होता. त्याने आत्महत्या करायचे ठरवले. ह्या जालिम जगाने नेहमीच त्याची परीक्षा पाहिली. त्याच्या सख्या नातेवाईकांनी सुद्धा त्याच्याकडे पाठ फिरवली. जगण्याची इच्छा, उमेद नाहीशी झाली. जर मी आत्महत्या केली तर या सगळ्याच दृष्टचक्रातून सुटका होणार, असा विचार करत तो एका नदीजवळ आला. नदीच्या काठावर लोखंडी पूल बांधलेला होता. रात्रीची वेळ होती. सगळीकडे नीरव शांतता पसरलेली होती. अधूनमधून काही रात्रीचे जीव ती शांतता भंग करत होते. सारंग चालत काठावर आला. उंचावरून त्याने खाली पाहिले. खाली वेगाने नदी वाहत होती. सारंग त्या लोखंडी कठड्यावर चढला. त्याने एक नजर आकाशाकडे पाहिले. आकाशात पूर्ण चंद्र दिसून येत होता. नंतर त्याने नदीकडे पाहिले आणि तो खाली उडी मारणार तेवढ्यात सोसाट्याचा वारा सुटला. धुळीचे वावटर उठले. धुळीच्या कणामुळे त्याचे डोळे दिपले गेले. तितक्यात एक आवाज तिथे घुमला, थांब, स्वतःचा जीव देऊ नकोस. अचानक आलेल्या त्या आवाजामुळे सारंग दचकला. त्याने इकडे तिकडे पाहिले, पण त्याला तिथे
कुणी दिसले नाही. वेगाने वाहणारा वारा आता शांत झाला होता. सारंगला वाटले की आपल्याला भास झाला असेल, म्हणून त्याने पुन्हा एकदा जीव देण्याचा प्रयत्न केला. पण पुन्हा एकदा तोच आवाज त्याला ऐकू आला, थांब, स्वतःचा जीव देऊ नकोस. आता मात्र त्याचा पूर्ण विश्वास बसला की हा काही आपला भास नाही. तो त्या लोखंडी कठड्यावरून खाली उतरला. त्याने इकडे तिकडे बघत आवाज दिला, कोण आहे, कोण आहे? जो कोणी आहे त्याने सामोर यावे. समोरच्या बाजूला असलेल्या एका भल्या मोठ्या झाडाच्या पानाची सळसळ त्याला ऐकू आली. त्याने निरखून पाहिले. तिथे धुवा निघत होता. त्या धुव्यातून एक मानवी आकृती चालत त्याच्याकडे येत होती. सुरुवातीला त्या आकृतीला पाहून सारंग घाबरला. पण तसेही आपण इथे मरायलाच आलेलो आहोत, तर मग भीती कशाला, असा विचार त्याने केला. ती आकृती त्याच्या पुढे येऊन उभी राहिली. सारंगने तिला निरखून पाहिले. ती एक म्हातारी बाई होती. अतिशय विचित्र वेश होता तिचा. पांढरे झालेले केस, चेहऱ्यावर आणि शरीरावर सुरकुत्या पडलेल्या, हातात आणि डाव्या पायात भले मोठे कडे, आणि एका जाडजूड काठीचा आधार घेऊन उभी होती ती म्हातारी. ती सारंगकडे पाहत म्हणाली, जीव कशाला देतोस? मरण इतकं स्वस्त झालंय काय? सारंग एक उसासा सोडत म्हणाला, होय, आजकाल जगणं कठीण आणि मरण स्वस्त होऊन बसलंय. मृत्यूला लोक उगाचच नाव ठेवतात, कारण दुःख, त्रास आणि भोग तर जिवंत असताना वाट्याला येतात. जगण्यात काहीच अर्थ नाही. माझे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. सगळीकडून निराशा हाती येत आहे, म्हणून मी आपला जीव देत आहे. ती म्हातारी बाई विचित्र पद्धतीने स्मितहास्य करत म्हणाली, तसे काहीच नसते. एक मार्ग नेहमी असतोच. त्या मार्गावर चालून तुला हवं ते तू मिळवू शकतोस. बोल, आहेस तयार? सारंगने तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि विचार करत म्हणाला, असा कोणता मार्ग उरला आहे ज्यावर चालून मला जे पाहिजे ते मिळणार? आणि तुम्ही माझी मदत का करीत आहात? जे कुणाला शक्य नाही ते तुम्हाला कसे काय जमणार? आणि तुम्ही आहात तरी कोण? असे एक ना अनेक प्रश्न त्याने एका श्वासात विचारले. म्हातारी हसत म्हणाली, या जगात माझ्यासाठी अशक्य असे काहीच नाही, कारण मी एक जादूगरणी आहे. तुला जे काही हवं आहे ते सगळं तुला मिळेल. फक्त त्यासाठी तुला माझ्याशी एक करार करावा लागेल. ते ऐकून सारंग प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाला, करार? कसला करार? म्हातारी सांगू लागली, ह्या करारात तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. त्या बदल्यात तुला मला एक गोष्ट द्यावी लागेल. इतके बोलून म्हातारी गप्प झाली. काय द्यावे लागेल मला? सारंगने शशांकतेने विचारले. तशी ती म्हातारी जादूगरणी म्हणाली, तुझी संतान. तुला जर मुलगा झाला तर तू तो ठेवू शकतोस. पण जर का तुला मुलगी झाली तर ती 1 वर्षाची झाल्यावर तुला तिला माझ्या हवाली करावे लागेल. काय पण काय? सारंगने आश्चर्याने विचारले. त्यावर ती जादूगरणी म्हणाली, त्याच्याशी तुझे काही देणे घेणे नाही. तुला मंजूर असेल तर सांग, नाहीतर मी जाते. एवढे बोलून म्हातारी गप्प झाली. ती सारंगकडे पाहत होती. सारंगच्या मनात अनेक प्रश्न उठले होते. मी माझी मुलगी हिला कशी काय देऊ शकतो? तेही 1 वर्षाची झाल्यावर. काय करणार ही माझ्या मुलीचे? तिच्याशी करार करावा का? केला तर जगातील सगळी सुखसंपत्ती आणि समृद्धी माझ्या पायाशी लोळणार, आणि नाहीतर मला जीव द्यावा लागणार. मीच नाही राहणार तर माझी मुलंसुद्धा या जगात नाही येणार. काय करावे आणि काय नको?
असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या मनात उठले. त्याच्या डोक्याने काम करणे बंद केले होते. हिंदीमध्ये एक म्हण आहे, मरता क्या न करता. काही वेळाने सारसार विचार करून तो म्हणाला, मला मंजूर आहे. जादूगरनी हसत म्हणाली, शाब्बास, हीच अपेक्षा होती तुझ्याकडून. तू अगदी योग्य निर्णय घेतला आहे. तिने आपल्याकडे असलेल्या झोळीतून एक लहान मोती काढला. अगदी सुरेख मोती होता तो. नंतर तिने आपल्या झोळीतून एक छोटा चाकू काढला आणि स्वतःचे बोट कापून त्यावर आपल्या रक्ताचा एक थेंब टाकत ती म्हणाली, चल आता, तू हे आपल्या रक्ताचा थेंब दे. सारंगने जसे तिने सांगितले तसे केले. दोघांच्या रक्ताचे थेंब त्यावर पडल्यावर तो मोती चमकू लागला. सारंग आश्चर्याने थक्क होऊन पाहत होता. त्या जादूगरणीने तो मोती त्याच्याजवळ देत त्याला समजावत म्हणाली, आता आपला करार पक्का झाला आहे. जेव्हा तुझी मुलगी 1 वर्षाची होईल त्या दिवशी मी येणार आणि तेव्हा तुला तिला माझ्या स्वाधीन करावे लागेल. आणि जर का तू नकार दिला तर तुझा मृत्यू अटळ आहे. जा, तुला जे काही हवं आहे ते तुला मिळणार. तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होणार. जगातील प्रत्येक सुख तुझ्या पायाशी लोळणार. जा. एवढे बोलून ती जादूगरणी गायब झाली. सारंगला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. त्याने आत्महत्येचा विचार सोडला आणि आता त्याची गरजही नव्हती. तो वापस फिरला. दुसरा दिवस उजाडला. तो दिवस त्याच्यासाठी अनंत संधी घेऊन आला होता. सारंगसाठी तो सोन्याचा दिवस ठरला. त्याला सामोरून एका मोठ्या कंपनीत एक अतिशय चांगल्या पदावर नोकरी मिळाली. लवकरच त्याने स्वतःला सिद्ध केले. कंपनीत त्याने आपले वेगळे स्थान निर्माण केले. कंपनीचे मालक त्याच्या कामावर अगदी खुश होते. कंपनी मालकाच्या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध जुळले आणि लवकरच त्यांनी लग्न केले. तो आता कंपनीत समभाग पार्टनर बनला होता. त्याने आपल्या बाणीवर 3 नवीन कंपन्या स्थापन केल्या. जाणाऱ्या प्रत्येक वर्षात त्याची भरभराट झाली आणि एक दिवस तो खूप मोठ्या पदावर पोहोचला, जिथे त्याचे संबंध अनेक राजकीय आणि समाजातील प्रतिष्ठित लोकांसोबत जमले. त्याला अतिशय सुंदर आणि देखणी बायको मिळाली आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी झाली. ते म्हणतात ना की जेव्हा तुमचा वेळ चांगला येतो तेव्हा तुम्ही मागचं सगळं काही विसरता. सारंगही तो करार विसरून गेला. पण काही दिवसापूर्वी जेव्हा त्याच्या मुलीचा पहिला वाढदिवस साजरा झाला तेव्हा त्या रात्री त्याला अचानक त्या म्हाताऱ्या जादूगरणीची एक झलक मिळाली आणि त्या दिवसांपासून तो बेचैन राहू लागला. सारंग भूतकाळातून बाहेर आला. मालविकाने त्याची संपूर्ण कहाणी ऐकली आणि जेव्हा तिला कळाले की भौतिक सुखाच्या बदल्यात त्याने आपल्या मुलीचा फार वर्षापूर्वी सौदा करून टाकला आहे, तेव्हा तिचा पारा चांगलाच भडकला. ती चिडून म्हणाली, तुम्ही असे कसे काय करू शकता सारंग? आपल्या लहान मुलीला तिच्या स्वाधीन कसे काय करू शकता? एक गोष्ट कान उघडून ऐका, मी असे काहीच होऊ देणार नाही. माझ्या मुलीला माझ्यापासून हिसकावून नेण्याआधी तिला माझा सामना करावा लागेल, एका आईचा सामना. एवढे बोलून ती तिथून रागारागाने निघून गेली. 2 दिवस गेले. मालविकाने त्याच्याशी अबोला धरला होता. सारंग आधीच मोठ्या चिंतेत होता. वरून मालविकाही आता त्याच्याशी बोलत नव्हती, म्हणून त्याच्या चिंतेत अधिकच भर पडली होती. रात्र झाली होती आणि 12 वाजण्याची वेळ झाली. घड्याळातील दोन्ही काटे 12च्या दिशेने वळले तशी दरवाजावर थाप पडली. पण सारंगने दरवाजाच उघडला नाही. कदाचित त्याची हिंमत होत नसावी. दरवाजा धाड कुणीतरी वाजवत होते. मालविका आणि सारंगने एकमेकांकडे पाहिले आणि मग वाजणाऱ्या दरवाजाकडे. मालविकाने निहिराला आपल्या छातीशी कवटाळले
तर सारंग अन्वयला आपल्या कुशीत घेऊन होता. थोड्या वेळाने सगळे शांत झाले. काही वेळाने एक आवाज तिथे घुमला. तुम्हाला काय वाटले? तुम्ही दरवाजा उघडणार नाही तर मी आत प्रवेश करू शकणार नाही. हा तुमचा गैरसमज आहे. थोड्या वेळाने तो आवाज बंद झाला, पण पुढच्या क्षणी तो मुख्य दरवाजा खाडकन उघडला गेला. समोर ती म्हातारी जादूगरणी उभी होती. ती विक्षिप्तपणे हसत म्हणाली, 2 दिवसांनी पौर्णिमेची रात्र आहे. त्या रात्री येऊन मी तुझ्या मुलीला आपल्यासोबत घेऊन जाणार आहे. तिचे ते शब्द ऐकून मालविका काळजीत पडली. तिने निहिऱ्याला आपल्या छातीशी अधिकच घट्ट पकडले. सारंग तिच्या समोर आला आणि काहीशा निर्धाराने तो म्हणाला, मी माझ्या मुलीला कोणत्याही परिस्थितीत तुझ्या हवाली कधीच करणार नाही. तुला जे हवं ते करून घे. ती जादूगरणी म्हणाली, मूर्खपणा करू नकोस. तू माझ्याशी करार केलेला आहेस. जर का तू करार मोडला तर तू सुद्धा जिवंत राहणार नाहीस. सारंगने जादूगरणीकडे पाहिले. काहीसा विचार करत सारंग मालविका जवळ आला आणि आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला म्हणाला, मला माफ कर मालविका, कारण आता मी जे काही करणार आहे त्याच्याने कमीत कमी आपल्यापैकी तुम्ही तिघे तरी सुरक्षित राहाल. तुमच्या तिघांच्या सुरक्षिततेसाठी मला हे करावेच लागेल. तो करार निराशेच्या गर्तेत सापडलेल्या एका बेरोजगार तरुणाने केला होता, कारण गरजवंताला अक्कल नसते. आणि हा एक निर्णय कुटुंब प्रमुख म्हणून आपल्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी मी घेतलेला आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, माझे तुझ्यावर आणि आपल्या दोन्ही मुलांवर अतोनात प्रेम आहे. एवढे बोलून त्याने आपल्या खिशातून तो कराराचा मोती काढला आणि त्या जादूगरणीकडे पाहत म्हणाला, तुझा करार मी मोडत आहे. माझी मुलगी मी तुला कधीच देणार नाही. एवढे बोलून त्याने एका बाजूला एका रॅकवर ठेवलेल्या जाड मूर्तीने तो मोती फोडून टाकला. तसा एक लख्ख प्रकाश पसरला. ती जादूगरणी चिडत म्हणाली, हे काय केलेस तू मूर्खा? आता तू वाचणार नाही, पण तरीसुद्धा तुझ्या मागून तुझ्या मुलीला पळवण्याचा मी प्रयत्न करणार. एवढे बोलून ती गायब झाली. तशी सारंगच्या छातीत एक जोरदार कळ उठली आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि तो बेशुद्ध पडला. सकाळ झाली होती. सारंगला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. तो जीवन आणि मृत्यूच्या दारात लोंबकळत होता. त्याची कंडिशन अगदी सिरियस होती. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न चालवले होते, पण त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते. इकडे मालविका आपल्या पतीच्या प्राणांसाठी देवाच्या धावा करत होती. तिला आपल्या वागण्याचा पश्चाताप होत होता. ती आपल्या पतीला वाचवण्यासाठी काहीही करू शकत होती. तेव्हा तिच्या घरी काम करणाऱ्या त्या वर्षा नावाच्या बाईने तिला एका गणपती मंदिराबद्दल सांगितले. ती म्हणाली, ताई, इथून जवळच एक गणपतीचे मंदिर आहे. त्या मंदिरातील गणपतीचा महिमा सर्वश्रुत आहे. खूप दूरवरून लोक त्या मंदिरात येतात. तुम्ही सुद्धा जाऊन त्या विघ्नहर्त्याला साकडे घाला. तो नक्कीच तुमची मदत करणार. हे ऐकताच मालविका लागलीच त्या मंदिराकडे निघाली. सोबत निहिरा आणि अन्वय सुद्धा होते. त्या मंदिरातील विघ्नहर्त्याला साकडे घालत मालविका म्हणाली, हे विघ्नहर्ता, सिद्धिविनायका, गणपती बाप्पा, माझ्या पतीला वाचव. जरी त्याच्या हातून मोठी चूक झाली आहे, पण कृपया त्याची आम्हाला एवढी मोठी शिक्षा देऊ नका. या जगात तुम्हाला अशक्य असे काहीच नाही. माझ्या पतीचे प्राण दान म्हणून माझ्या पदरात टाका. मी माझ्या पतीच्या प्राणांची तुमच्याकडे भीक मागते. एवढे बोलून तिने आपला पदर गणपती बाप्पासमोर पसरला. तेवढ्यात मागून एक आवाज आला, काळजी करू नकोस पोरी, मी तुझं सगळं बोलणं ऐकलेलं आहे. तुझ्या पतीला काहीच होणार नाही. मालविकाने मागे वळून पाहिले
तर मागे 40शीतील एक गृहस्थ उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक विशेष तेज होते. अंगात हलका निळा कुर्ता आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ असा तेजपूर्ण वेश होता त्यांच्या. त्यांच्याकडे बघत मालविका म्हणाली, आपण कोण आहात आणि माझी कशी काय मदत करू शकता? ते गृहस्थ स्वतःची ओळख करून देत म्हणाले, माझे नाव विनायक आहे. हे मंदिर माझ्या पूर्वजांनी बांधले होते. मी या मंदिराच्या विश्वस्त आहे. तुला चिंतेत पाहिले आणि राहवले गेले नाही म्हणून विचारले. आता मला सांग नक्की काय झालंय? मग तिने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ते कोण विनायक म्हणाले, आलं माझ्या लक्षात. ती पौर्णिमेच्या रात्री म्हणजे आजच येणार आहे तर. ह्या जादूगरणी फार महत्त्वाकांक्षी असतात. यांना स्वतःचे मरण टाळण्यासाठी नवीन शरीराची गरज असते. ह्या आपली आत्मा प्रत्येक वेळेला नवीन शरीरात दाखल करत असतात. ह्या प्रक्रियेला आत्मा पुनर्जागरण असे म्हणतात आणि ह्यांना ही प्रक्रिया पौर्णिमा समाप्त व्हायच्या आतच करावी लागते, नाहीतर त्यांचा नाश अटळ असतो. ती आज आपले पूर्ण प्रयत्न करणार, पण तू काळजी करू नकोस. तुझ्या पतीने करार मोडला आहे, म्हणजे एका प्रकारे ह्या कराराचा भंग झालेला आहे. आता मी जे सांगतो ते नीट ऐक. घरी जा आणि घराच्या प्रवेशद्वारावर खिडकी आणि देवघरात दिवे लावून ठेव. तोपर्यंत मी माझी तयारी करून संध्याकाळी तुझ्या घरी येतो. संध्याकाळचे 7 वाजले होते. विनायक यांनी सांगितल्याप्रमाणे मालविकाने घराच्या प्रवेशद्वारावर, देवघरात आणि प्रत्येक खिडकीजवळ दिवे पेटवून ठेवले होते. थोड्याच वेळात विनायक त्यांच्या घरी पोहोचला. त्यांच्यासोबत 2 माणसे होती. विनायक यांनी त्यांना काही सूचना केल्या तशा त्या 2 माणसांनी त्यांच्या घराच्या हॉलमध्ये मध्यभागी एक गोल रिंगण आखले. त्यात मालविका, निहिरा आणि अन्वयला बसायला सांगितले. त्यांनी घराच्या प्रवेशद्वारावर अभिमंत्रित मिठाची एक लक्ष्मण रेषा आखली. नंतर ते त्या रिंगणात जाऊन बसले व त्यांनी हवनाची तयारी सुरू केली. थोड्या वेळाने मध्यरात्र होणार होती. घड्याळात 12चे ठोके पडले आणि तिच्या येण्याची चाहूल लागली. ती आत येण्याचा प्रयत्न करत होती, पण त्या अभिमंत्रित मिठामुळे तिला आत जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. तिने आपल्या जादुई शक्तीने एक मोठे वावटळ निर्माण केले, ज्यामुळे ते मीठ हवेमुळे उडून ती लक्ष्मण रेषा मिटल्या गेली. इकडे आत विनायक यांनी होम पेटवला आणि मंत्रोच्चाराला सुरुवात केली. त्या जादूगरणीने घरात प्रवेश केला, पण विनायक यांचे ते 2 मदतनीस यांनी तिला प्रवेशद्वारावरच रोखले. पण त्या जादूगरणीच्या अफाट शक्तीपुढे त्यांच्या निभाव लागणे कठीण होते. त्या जादूगरणीने एक मंत्र म्हटला आणि पुढच्या क्षणी ते 2 मदतनीस एखाद्या वाळलेल्या पत्त्याप्रमाणे हवेत उडून बाजूला फेकल्या गेले. तिच्या डोळ्याच्या एका इशाऱ्याने घरातील फरशी एखाद्या दलदलीप्रमाणे भासू लागली, ज्यात ते 2 मदतनीस अडकत गेले. दलदलीत फसल्यानंतर माणूस जसा खाली खेचल्या जातो तसे ते दोघेही खाली खेचल्या जात होते. ते दोघेही तिथे पुरते अडकून फसले होते. तिने आपला मोर्चा आता मालविकाकडे वळवला, पण विनायक यांच्या मजबूत शक्तीने आखलेल्या त्या रिंगणामुळे तिला आत प्रवेश वर्जित होता. आता मात्र त्या जादूगरणीला खूप राग आला होता. तिने आपल्या जादुई शक्तीने घरातील साहित्य त्यांच्याकडे फेकण्यास सुरुवात केली होती, ज्यामुळे त्यांच्या हवनामध्ये विघ्न उत्पन्न होऊ लागले होते. त्यांच्यातील एक साहित्य विनायक यांच्या डोक्याला येऊन लागले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. तसा त्यांच्या मंत्रोच्चारण थांबला, ज्यामुळे आखलेल्या त्या रिंगणाची शक्ती क्षणाक्षणाला क्षीण होत होती. आता कुठल्याही वेळेत ती त्या रिंगणात प्रवेश करू शकणार होती. मालविकाने आपल्या मुलीला आपल्या छातीशी घट्टपणे कवटाळले. तिकडे सारंग
मृत्यूशी झुंज देत होता, तर इकडे मालविकासुद्धा मृत्यूशी खेळत होती. विनायक यांनी कसाबसा पुन्हा मंत्रोच्चारण सुरू केला, पण तेवढ्यात ती त्या रिंगणात घुसली आणि तिने मालविकापासून निहिराला हिसकावून घेतले. ती जादूगरनी निहिराला घेऊन जाणार तेवढ्यात विनायक यांनी पेटवलेल्या होममध्ये आहुती देत मंत्रोच्चार तीव्र केला, ज्यामुळे त्या जादूगरणीचे पाय पुढच्या क्षणी जमिनीला घट्टपणे चिपकल्या गेले. ती पुढे जाण्यासाठी आपला पाय उचलण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला आपल्या पायाची हालचाल करता येत नव्हती. विनायक यांनी आपल्या हातात एक मोठा खिळा पकडला व त्यावर एक धागा बांधला आणि मंत्रोच्चार करत तो खिळा मालविकाला देत म्हणाले, मालविका, लवकरात लवकर हा खिळा घे आणि तिच्या मानेवर वार कर, ज्यामुळे तिची शक्ती समाप्त होईल. पौर्णिमा संपायला थोडाच वेळ बाकी आहे. मालविकाने तो खिळा घेतला आणि मोठ्या निर्धाराने उठत तिने त्या जादूगरणीच्या मानेत तो खिळा संपूर्ण ताकदीने खुपसून टाकला, ज्यामुळे तिची शक्ती क्षीण होत गेली. ती जादूगरणी आक्रोश करू लागली, ज्यामुळे निहिरा तिच्या हातातून सुटली, पण मालविकाने अलगद तिला झेलली. थोड्याच वेळाने पौर्णिमा संपली, ज्यामुळे त्या जादूगरणीला आत्मा पुनर्जागरण प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. तिला नवीन शरीरात प्रवेश करता आला नाही, म्हणून तिचे ते जुने शरीर क्षणात नष्ट झाले आणि या पृथ्वीतलावरून त्या जादूगरणीचे नामोनिशाण मिटल्या गेले. तसे तिचे जादूही समाप्त झाले, ज्यामुळे ते 2 मदतनीसही तिच्या त्या जादूपासून मुक्त झाले. आता धोका टळला होता. मालविकाने विनायक यांचे आभार मानले. त्या जादूगरणीच्या काळ्या शक्तीचा प्रभाव आता संपला होता, ज्यामुळे इकडे सारंगच्या तब्येतीत वेगाने सुधारणा होऊ लागली. सारंग आता पूर्णपणे बरा झाला होता. त्याने मालविकाची माफी मागितली. मालविकाने सुद्धा त्याला मोठ्या मनाने माफ करून स्वतःच्या चुकीची पण कबुली दिली. दोघांचे प्रेम आणि नाते पुन्हा आधी प्रेमाने घट्ट झाले. दोघेही पुढे आपल्या मुलाबाळांसोबत आनंदाने राहू लागले. मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली? लाईक व कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन गोष्टीसोबत.